याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते. आणि काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे. आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला आहे. आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाही आहे. तो एक प्रिकॉशनरी आपण करतो सबस्टिट्यूट म्हणून. जर कधी गडबड झाली कोणत्या प्रकारची तर तो म्हणून आम्ही तो उमेदवारी त्या ठिकाणी दाखल केली. यामुळे कोणता वाद निर्माण होऊ शकतो? वाद होण्याचा कशाचा वाद आहे? याच्यापूर्वी आपण नेहमीच टाकत असतो. काँग्रेसने 4 टाकलेले आहे, त्यांचा उपमहापौरपदाचा ठरलेला असताना सुद्धा दोन्ही गटाकडून त्यांनी टाकलेला आहे. असं थोडी आहे काही. आम्ही तो टाकलेला आणि आम्ही त्याचा विड्रॉलवर साईन सुद्धा घेऊन घेतले ना. आमच्या भारतीय जनता पार्टीचे लोक बिलकुल काही प्रश्नच येत नाहीये. जो पक्षाचा आदेश येईल त्यालाच फॉलो केला जाईल. त्याच्यामध्ये काही शंका घेण्याची उपस्थित करण्याची काही थोडीशी चिंता करू नका. काल तिथे अशी एक चर्चा होती की भारतीय जनता पार्टीचा उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुट्या निघू शकतात आणि यांचा अर्ज बाद होऊ शकतो हे जेव्हा तिथे बोलल्या गेलं म्हणून आम्ही शेवटच्या क्षणी त्या ठिकाणी आम्ही सर्वच बाकी आमचे सर्व गटनेते असा सर्व नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित राहून तो अर्ज दाखल केलेला आहे. की आमच्या इंडिव्हिज्युअल नगरसेवकांनी त्या ठिकाणी म्हणजे सदस्यांनी तो काही अर्ज स्वतःहून केलेला आहे असा तो विषय नाही आहे. तो माझ्या सूचनेनुसार त्या ठिकाणी तो अर्ज दाखल झालेला. नाही, माझ्यासाठीही ती आश्चर्याची बाब आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली. बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील त्यानुसारच आपण आवेदन भरायचं आहे. आमच्या प्रदेश अध्यक्ष श्री चव्हाण साहेबांनी या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला. आता जी काही कारवाई आहे याची नोंद पक्ष घेतो आणि योग्य क्षणी मग त्याची कारवाई होते. असं वागता येत नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते हे मात्र अनेकांनी अनुभवलं आहे. पण तो याच्यामुळे गटबाजी जी आहे ती उघड झाली नाही का पुन्हा एकदा? मला पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही. या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल.